आंदोलनासंदर्भातली लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ आज सरकारशी चर्चा करायला जाणार नाहीये, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची मागणी आहे। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज खरं तर 6वा दिवस आहे आणि जालन्यातील वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं हे उपोषण सुरू आहे। कालच सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली, मात्र आपल्या उपोषणावर लक्ष्मण हाके हे ठाम असल्याचं दिसतंय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी। ओबीसींच्या आरक्षणाला, मराठा आंदोलनाला च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके हे उपोषण करतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांचं शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करायला जाणार नाही अशी माहिती आहे। महोदयांसमोर बोललो होतो की आम्ही शिष्टमंडळ, आमची इथली लोकलची बॉडी आहे संयोजन समिती, ही संयोजन समिती निर्णय घेईल। आमच्या सगळ्यांचा आणि संयोजन समितीचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही असे शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला। तर एवढंच म्हणतोय की आमचे हक्क आणि अधिकार कसे बाधित होत नाहीत हे शासनानं आम्हाला सांगावं। साधी सिंपल आमची लाईन आहे पहिल्या दिवसापासून, कारण शासनाकडून तसा कुठल्या प्रकारचा फॉलोअप आलेला नाही। मंत्री महोदय आले, भेटले आणि गेले निघून।